भुसावळ शहरात गावठी पिस्टलसह मोकाट फिरणाऱ्या आरोपीस केले जेरबंद। गंभीर गुन्ह्याचा कट उधळला। बाजारपेठ पोलिसांची उत्तम कामगिरी। शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने मोठी कारवाई करत गावठी पिस्टलसह मोकाट फिरणाऱ्या एका आरोपीला जेरबंद केले आहे। आरोपी गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते तसेच भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने ही कारवाई केली। पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की भुसावळ शहरातील श्रीराम नगर परिसरात श्रीराम मंदिर जवळ एक इसम गावठी पिस्टलसह फिरत असून तो कोणत्या तरी गंभीर गुन्ह्याच्या तयारीत आहे। माहितीची खात्री करून डीबी पथकाने तातडीने सापळा रचला। पोलिसांनी संशयित इसमास ताब्यात घेतले असता त्याची ओळख संदीप सुनील जाधव, वय वर्ष 23, राहणार कुमावत नगर, सहजस अपार्टमेंट, प्लॉट नंबर 303, मखमलाबाद रोड, पंचवटी, नाशिक अशी पटली। त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे 20,000 रुपये किमतीचे लोखंडी गावठी पिस्टल मॅगझिन सह तसेच 1,000 रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले। या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती काळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर, कांतीलाल केदारे तसेच भूषण चौधरी, अमर आढाळे, योगेश माळी, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, प्रशांत सोनार, जिवंत कापडे, दिलीप कोल्हे, चंद्रकांत रायपूरकर, जावेद शहा, हर्षल महाजन आदींच्या पथकाने केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय बळीराम नेरकर हे पोलीस निरीक्षक राहुल वाघ व उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र। भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल हनुमान जयंती होती। हनुमान जयंती निमित्त एक व्यक्ती श्रीरामनगरमध्ये दर्शनासाठी आलेला होता आणि आमचे डीबीचे कर्मचारी महेंद्र पाटील यांना गोपनीय माहिती भेटली की एका व्यक्तीकडे पिस्टल आणि आर्म म्हणजे बुलेट आहे अशी माहिती भेटली होती। ती माहितीच्या आधारे डीबी टीम यांना आम्ही आणि PSI काळे यांना तिथे पाठवले असता एका जो संदीप जाधव नावाचा जो व्यक्ती आहे, राहणार नाशिक, मखमलाबाद रोड, याच्याकडे एक पिस्टल आणि एक बुलेट मिळून आलेली आहे। त्याच्यावर आर्म्स ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून आज त्याला मान्य न्यायालयात हजर केलेला आहे।